तर राम राम मित्रमंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? आज आलो बघा रानात. गावातले व्हिडिओ सदा स्वयंपाकाचे तरी काय दाखवा रोजच हो. आपण खेड्यातली माणसं 8 दिवसातून 3-4 कालोनं करणारे, म्हणजे नमुन्याचं. म्हणून आज आलो डोंगर माळाला, शिळी आणली चारायला. पण आज मी तुम्हाला गोष्ट बरीक सांगतो. ही गोष्ट आहे पण गोष्टीसारखी नाही, खऱ्यासारखी या. तर मित्रांनो, एक होता हौशी माणूस, तुमच्या माझ्यासारखा. त्याला प्राणी पाळायचा खूप छंद होता. त्यानं हरिण पाळलं, ससं पाळलं, बदक पाळलं. जेवढे प्राणी, त्यापैकी बरेचसे प्राणी त्यांनी पाळले. म्हणजे सगळे पाळले म्हणायला हरकत नाही. कोणाला बिऊन म्हणायचा, माझ्याकडे बघा कोणता प्राणी आहे का शिल्लक, की हा नाही म्हणायला. मग त्याची एक इच्छा झाली की आता आपण अजगर पाळायचे. जंगलात गेला, एक अजगराचं पिल्लू घेऊन आला. लोक त्याला म्हणू लागले, अरे हा का पाळीव प्राणी काय, तू घेऊन आलास? अजगर हे कधी तुझा घात करील. तो म्हणला, नाही, मी ह्याला जे म्हणील ते देईल, कमी काहीच पडू देणार नाही, मग हा माझ्याशी गोडीने राहील. लोक म्हणले, नाही, अजगरावर विश्वास ठेवायचा नाही. मग त्यानं लोकांचं ऐकलं नाही, काही नाही. तो अजगर घेऊन घरी आला. मस्त त्याला खाऊ पिऊ घालू लाग. दुसऱ्या प्राण्याला 3 टाईम, तर ह्या अजगरला 4-5 टाईम तो चरायचा. का? तर लोक म्हणतात की ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, पण मी ठेवणार. म्हणून त्यानं काय केलं, 4-4 टाईम त्याला खायला चालू केलं. पण अजगरानं काही दिवसांनी मोठं झाल्यानंतर अन्नपाणी खायचंच बंद केलं. त्याला वाटायला लागलं, काय झालं असं, अजगर आजारी तर पडलं नसेल. मग त्यानं काय केलं, डॉक्टरला बोलून घेतलं आणि म्हणला, या अजगरची पूर्ण तपासणी करा. आणि मग डॉक्टरने तपासणी केली. तपासणीत काहीच सापडना की अजगर तर पूर्ण चांगला आहे. तो माणूस म्हणला, मग ह्यानं अन्नपाणी का सोडलं? डॉक्टर म्हणले, हा झोपतोय कुठं? तो माणूस म्हणला, माझ्या पोटात. तो म्हणला, तुझ्या पोटात झोपतोय आणि ह्यानं काहीच खायचं बंद केलंय. हे कशामुळं केलंय? की तो त्याच्या पोटाचा अंदाज घेतोय की किती दिवस उपाशी राहिल्यानंतर हा माझ्या पोटात बसल. याच्यामुळे ह्यानं अन्न पाणी सोडलंय. हा कधीही तुला गिळू शकतो. तू काय कर, याला तात्काळ जंगलात नेऊन सोड. तसं मित्रांनो, ही गोष्ट अजगराची नव्हती, माणसातल्या अजगराची होती. तसेच काही अजगर आपल्या भोवताली पण असतात. आपलं खातात, आपल्या पोटात झोपतात आणि आपल्यालाच गिळायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. आणि हो, अशीच गोष्ट तुम्हाला जर उद्या ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू द्या एक नवीन गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार. मला लय गोष्टी येतात, लय कला हो काही बी अंगात, पण काय करावं, एकटाच कला करायला भानगड ही या.